आज इथं सगळ्या शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वसतिगृहात छत्रपती संभाजीनगर या प्रकल्पांमध्ये जे काही शिक्षण घेत आहे आमच्या मागणी ही आहे की मागील 3 वर्षापासून पाठपुरावा करत असताना विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। दुसरी महत्त्वाची मागणी ही आहे की पंडित दीनदयाळ स्वयं योजना आहे त्याचे अर्ज मंजूर करण्यात यावे। जे काही नूतनीकरणचे आहे आणि नवीन प्रवेशित विद्यार्थी आहे त्यांचे अर्ज मंजूर करण्यात यावे। दुसरी महत्त्वाची मागणी ही आहे की जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्स केलेला आहे, एक प्रोफेशनल कोर्स केलेला आहे आणि दुसरा प्रोफेशनल कोर्स न करता दुसरा कोर्स करताय तर त्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला गेला पाहिजे किंवा पंडित दीनदयाळ स्वयं योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे। ही दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी ही आहे आमच्या विद्यार्थ्यांची की जे काही DBT वगैरे आहेत पंडित दीनदयाळ स्वयं योजनेची त्या DBTमध्ये वाढ करण्यात यावी। ही जी मागणी आहे ती आम्ही सतत 4 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतोय परंतु याकडे शासनाचं लक्ष नाही। तर आमची अशी मागणी की ते येत्या 1 महिन्यात ते प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झाला पाहिजे। नंतर सॉल्व्ह नाही झालं तर याच्यापेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी कार्यालयासमोर आंदोलन करतील। आज इथे आलं तुम्हाला काय आश्वासन दिलं? आज त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे आश्वासित किंवा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असं कोणतेही उत्तर आम्हाला प्रकल्प अधिकारी यांच्याकडनं मिळालं। प्रकल्प अधिकारी हे विद्यार्थी ऑफिसमध्ये आल्यानंतरच ते लगेचच 2 मिनिटं संवाद साधला आणि त्याच्यानंतर ते ऑफिसच्या बाहेर पडलेले।